ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महायुतीमध्ये आहे मनसे आणि ठिकठिकाणी प्रचाराची धुरा देखील आता सांभाळलेली आहे। तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये व्यस्त असता। हवा कोणाची आहे सध्या? तर मला असं वाटतं की निश्चितपणे महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशा प्रकारे लोकांची भावना आहे। ज्या पद्धतीने कोरोनामध्ये भ्रष्टाचार झाला, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने लुटारूपणाचं काम केलं, लोकांना लुटण्याचं काम केलं, मग तो कोरोनाचा पिरियड असेल, त्याचा अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवणाऱ्या लोकांचं समर्थन करणं असेल, खिचडी घोटाळा असेल, मला वाटतं लोक याला चिडलेली आहेत आणि लोकांना काम करणारा मुख्यमंत्री पाहिजे, घरी बसणारा नको आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं वारंवार महाविकास आघाडी म्हणते की बराचसा अंडर करंट आहे, सीबीआय ईडी यांच्या धाडी सुरू असतात, त्यामुळे बरं कुणी काही बोलत नाही, पण आतल्यात सगळं काही शिस्त आहे आणि याचे पडसाद उमटतील 4 जून नंतर दिसेल। मला असं वाटतं 4 जूनला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ना। जे काय संजय राऊतांना अंडर करंट वाटताय तो अंडर करंट आहे का त्यांच्या पार्श्वभागाला करंट बसणार आहे ते 4 तारखेला कळेल। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार। ज्या पद्धतीनं वारंवार बोललं जातंय किंवा एक नरेटिव्ह सेट होतं, याचा फायदा होईल महाविकास आघाडी? काही समाजवादी पत्रकार मिळून हा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेत, पण शेवट लोक सुज्ञ आहेत, जाणकार आहेत। महाराष्ट्राचे लोक, महाराष्ट्र हे सर्वात पुढारलेलं राज्य आहे, इथे सुशिक्षित जनता आहे, सुज्ञ जनता आहे आणि ती बरोबर योग्य तो निर्णय घेईल। टीका करतायत की वापरा आणि फेका ही भाजपची नीती, तुम्ही सुद्धा भाजपसोबत आहात, त्यामुळे मोठी टीका वाटते तुम्हालाही? भाजपवर काय टीका करायची हा उद्धव ठाकरेंचा संबंध आहे आणि त्याला काय उत्तर द्यायचं हा भाजपचा विषय। पण मुळात असं आहे, उद्धव ठाकरेंनी काय केलं आहे लोकांच्या बाबतीत, लोकांना किती प्रकारे वापरलं आणि किती प्रकारे फेकलं आहे उद्धव ठाकरेंनी, हे त्यांच्याकडनं जेव्हा 40 आमदार निघून जातात त्याच्याचवरनं दिसतं। उद्या त्यांच्यावर ईडीची समजा धाड पडली किंवा काय तर त्यांच्या पाठी उभे राहतात का उद्धव ठाकरे? का उद्धव ठाकरे पळून जातात? त्यामुळे लोकांना पळपुटा माणूस नको आहे नेता म्हणून। मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये पेटतो असं वाटतं, कारण संजय दिना पाटील यांना विरोध झाला। वाद जाणीवपूर्वक ईशान्य मुंबईत पेटवला जातोय। यांना जर एवढा मराठी माणसाचा पुळका असता तर जिलेबीनी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा ही स्लोगन कोणाची होती? याच उद्धव ठाकरेंची होती ना। केम शो वरळी कोणी बोर्ड लावलेले? याच आदित्य ठाकरेंनी लावलेले ना। सेना भवनमध्ये लाईचाना उत्तर भारतीय दिन कोणी साजरा केला? याच उद्धव ठाकरेंनी साजरा केला ना। आणि मग आता जेव्हा तुम्हाला निवडणूक आली, मराठी माणसाची मतं पाहिजेत, तेव्हा तुम्हाला आठवण होते का? त्यांनी तर तुमच्यावर पण टीका केली ना, आदित्य ठाकरेंनी टीका केली की मनसे आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, त्यांना चालतं? आमची भूमिका स्पष्ट आहे ना। आम्ही म्हणतो आमची भूमिका मराठी माणसासाठी आम्ही जेवढ्या केसेस घेतल्यात त्यातली एक तरी केस आदित्य ठाकरेंनी घेतली आहे का? मराठी पार्टीसाठी लढलं कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना। इथे मराठी माणसाला रेल्वेत नोकऱ्या मिळत नव्हत्या, इथे लढलं कोण? केसेस कोणी घेतल्या? महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्या एअरटेल वोडाफोन कंपन्यामध्ये मराठी हे लागलं पाहिजे कोणी मुद्दा घेतला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्या तिथे मराठी बोलण्यास नकार दिला त्या कुठल्या गुजराती व्यापाऱ्याने, त्याच्या कानपाडात मारली कोणी? महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आणि निर्लज्जपणे आदित्य ठाकरे आम्हाला प्रश्न विचारणार? लाज वाटली पाहिजे आदित्य ठाकरेंना। आता मतासाठी फक्त तुम्ही ही नाटकं करताय, अदरवाईज तुम्ही लायकी नाही आहे, तुम्ही मराठी माणसासाठी काही केलं नाही 25 वर्षामध्ये। उलट मराठी माणसाला इथनं बाहेर पाठवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं आहे, त्यांच्या महानगरपालिकेने केलं। तुम्ही काय आम्हाला विचारताना पण लाज वाटली पाहिजे तुम्हाला। तुम्ही मराठी माणसासाठी काहीच केलं नाही। गुजरातांचे मेळावे कोणी घेतले? मनसेने घेतले? याच आदित्य ठाकरेंनी घेतले ना। आता लाजा वाटत नाहीत तुम्हाला मनसेला प्रश्न विचारताना मराठी माणसाबद्दल? प्रत्येक वेळेला आम्ही केसेस घेतल्यात, यांची कोंबडी कपाटात होती घरात बसून। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पण हा पण एक नरेटिव्ह आहे। हा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतायत, पण मराठी माणसाला माहिती आहे त्यांच्यासाठी कोण लढतं,
त्यांच्यासाठी कोण पुढे जातं. आता काहीतरी एक स्वतःच कुठली तरी ती जे कोण बाई होत्या त्यांनी जी पोस्ट टाकली ती बाई पण सापडत नाही, गायब केली तिला. मग ह्यांनीच हे केलं नाही ना, हा पण डाऊट येतो. बरं, ती जी सोसायटी होती ते सोसायटीवाले म्हणतात की ऑलरेडी एक पार्टी भाजपवाले कोण प्रचाराला गेलेले, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या वेळेला या. तर त्यांनी त्याचा अशा पद्धतीने हे केलं की आम्ही मराठी म्हणून नाकारलं. जर तुम्ही खरे शिवसैनिक होतात ना आणि तुम्हाला मराठी म्हणून गुजराती सोसायटीत यायला नाही दिलं, तिथल्या तिथे कानाखाली मारायला पाहिजे होती. बुलचटासारखे तक्रारी कसले करताय? जर मनसे असती आणि जर आम्हाला अडवलं असतं ना असं कोणी, तिथल्या तिथे आमची कानाखाली पडली असती. हे बुलचट आहेत, हे काय लढणार मराठी माणसासाठी? जर अशा तक्रारी करत तुम्ही जर न्याय देऊ शकला नाहीत स्वतःलाच, तर दुसऱ्या जणांना काय न्याय देणार तुम्ही? मराठी माणसाला काय न्याय देणार? मनसे असती तर तिथल्या तिथे आमची कानाखाली पडली असती. नक्कीच शरद पवारांचं एक स्टेटमेंट आहे, महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते मोठ्या पक्षात विलीन होतील, म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये होतील, काही पक्ष भाजप. पवार साहेबांनी स्वतः काय निर्णय घेतला असेल तर त्याला मी काय करणार? पण हे विधान कशा पद्धतीनं पाहता? त्यांनी स्वतः बदल केला असेल, स्वतःचा काही पक्ष प्रादेशिक म्हणजे काय काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या संदर्भात केलं असेल विधान, तर मला माहीत नाही. नक्की एक शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणची जी भौगोलिक स्थिती आहे किंवा ज्या पद्धतीनं सध्या प्रचार प्रसार सुरू आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मतदानचा जो टक्का आहे तो कमी होण्याची मतदानाचा टक्का कमी व्हायचं कारण मला नाही वाटत की टेम्परेचर, ऊन हे आहे. लोक ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे त्या गोष्टीला कंटाळलेली आहेत. हे मतदान कमी होण्याचं कारण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.